शाळेचा मित्र आहे माझा. शाळेला पण सोबत होतो, क्लासला पण सोबत होतो, आणि आता ब्लॉग मध्ये पण सोबत आहे. काय होतं भावा? घेतलेत आणि भाई एक नाही दोन नाही, डायरेक्ट 12 मासे घेतलेत आम्ही. काय सांगतो तुम्ही? पण मी डायरेक्टली इथे येतो कारण इकडे क्वालिटी खूप छान आहे आणि मी यांचा खूप जुना कस्टमर आहे. काय म्हणता? पुन्हा मगर सगळं होतंय, त्याचं मला नाव पण नाही माहिती. पाहू शकतो मी काय फुल मगर शर्ट बाई. फिरतो सर्व दुकानं पण घ्यायला इथेच येणार आणि त्याचा संबंध आपला चांगला आहे. नमस्कार पब्लिक, गुड मॉर्निंग सर. तुमच्या सर्वांचं नाही भाऊ स्वागत आहे. भावना तुम्ही त्यामुळे लोकून समजा सर मी कुठं चालू आहे. मी त्याच लोकेशन चालू आहे, कुर्ला फिश मार्केट चालू आहे आणि फुल एक्साइड तिकडे जायला. माझे सर्व मित्र बोलले होते राज कुर्ला फिश मार्केटला तू ब्लॉग शूट कर आणि आम्हाला फिशबद्दल माहिती पण दे, प्लस त्याची प्राईस पण सांगा मला. तर सर्व मित्र बोलले तर आपण तिकडे चाललो आता. कुर्ला फिश मार्केट चालू आहे आणि सर्व तुम्हाला सौका दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्याशी ब्लॉग आहे, कंट्रोल कुठे जाऊ नका आणि पटकन जा भावानं आपले 1K करून टाका. 200 बाकी आहेत, काय 200 करून टाका पटकन. 1K फॅमिली पूर्ण होणार आहे. आणि आपल्यासोबत माझा शाळेचा मित्र पण आहे, खूप जुना मित्र आहे आणि तो फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये आपल्या येणार आहे. तर भाई त्याला रात्री त्याला बोललो मी आपला जायचं आहे, तर तो मला बोलला की माझं कॉलेजला एक प्रॅक्टिकल आहे आणि एक दुसरं प्रॅक्टिकल आहे. त्या प्रॅक्टिकलला डायरेक्ट मी कल्टी मारणार आहे. भाई तो आपल्यासाठी कल्टी मारणार आहे आणि डायरेक्ट शूट मी आपल्या येणार आहे. खूप भारी वाटते मित्रांनो. असे खूप जीवाचे मित्र आपल्याला खूप सपोर्ट करतात. आणि लास्ट टाइम तुम्हाला तर भावानं तुम्हाला गणेश माहिती आहे ना, लास्ट टाइम आम्ही चाललो होतो अमरापूरला आणि त्याने घरी सांगितलं चाललो जॉबला, तो आपल्याकडे शूटला आला. भाई खूप जीवाचे असे मित्र खूप सपोर्ट करतात. भावांनो थँक्यू सो मच. असंच तुमचं सपोर्ट लाईफ टाईम असतं ते माझ्यावर. आणि भावांना आजच्या ब्लॉगमध्ये खूप दमन पण करणार आहे आणि खूप जुना मित्र शाळेचा येणार आहे आणि फर्स्ट टाइम तो ब्लॉगमध्ये येणार आहे. भाई बघू बाईकच्या हे म्हणजे असतो की नाही कॅमेऱ्यावरती, कारण त्याला आम्हाला मग आयडिया नव्हती, त्याला पण आयडिया नव्हती की 10वी नंतर डायरेक्ट आम्ही शाळेसोबत होतो, क्लासला सोबत होतो आणि आता ब्लॉगमध्ये पण सोबत आहे. भाई असा इमेज पण नव्हतं केलं की भाई शाळेपासून क्लासपर्यंत ठीक आहे, भाई ब्लॉगमध्ये आज सोबत आहे फर्स्ट टाईम आणि खूप हॅपी वाटते मित्रांनो. म्हणजे लहानवरची मित्र ब्लॉगमध्ये सोबत असताना राहतात आणि खूप मजा येणार आहे मित्रांनो. तर ब्लॉगमध्ये तुम्ही तसे कंट्रोलला कुठं जाऊ नका, चॅनलला पण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. चला आता भेटू कुर्ला फिश मार्केटला आणि लवकर जाऊ पटकन. पाऊस पडतो बाहेर, ट्रेन पकडू या पाठीमागं कुर्ला फिश मार्केटला. चलो या. तर मित्रांनो फायनली कुर्ला पोचला होता आणि परी अकॅडमीच्या बाहेरच आहे. विचार आपल्या सोबत आहे. भाव काय बोलतो, खूप वर्षाने आपल्या ब्लॉग मध्ये आहे आणि माझा लहानपणचा मित्र आहे, शाळेचा मित्र आहे माझा. शाळेला पण सोबत होतो, क्लासला पण सोबत होतो आणि आता ब्लॉग मध्ये पण सोबत आहे. काय होतं भावा? आज पहिल्यांदा ब्लॉग मध्ये येतो. माझ्या तर खूप येते कारण की आम्हाला फिश टँकची आवड तर लहानपणापासून आहे. आम्ही दोघांनी सोबतच फिश टँक घेतलेला, मासे यायला आम्ही सोबत जायचो, सगळीकडे आम्ही सोबत होतो. पण आता काय काळामुळे आम्ही जरा लांब झालोय. थोडं आंबेवली मी डोंबिवली. मग आज शूट करण्यासाठी त्यांनी मला बोलवला की बाबा तू शूट करण्यासाठी मदतीसाठी मला थोडा त्याच्यासाठी आज मी आलो त्याच्यासोबत. कुर्ल्याला आलो आम्ही फिश मार्केटला, फिश टँक म्हणजे शूट करण्यासाठी. बघू आज भरपूर व्हरायटीचे फिश आहेत, भरपूर कलर आहेत त्यांच्यामध्ये, क्वालिटी पण आहे चांगली, चांगली क्वालिटी आहे. कोणाला जर घ्यायचे असेल तर येऊ शकता कुर्ल्याला फिश मार्केटला. परी कलेक्शन म्हणून आहे, येऊन चांगला रेट पण आहे, ओनर पण चांगले आहेत, येऊन तुम्ही घेऊ शकता तिथं फिश आणि व्हरायटी पण खूप सारी आहे. तुम्हाला दाखवतो आता आम्ही, ओनर आलेले आणि भावा आम्ही ओनरची वाट बघतो. ते जेवायला गेलो तो बोलतो तुम्ही जेवून या आरामात, मग आपण व्हिडिओ बनवू. आणि ते आता फायनल झाले. आम्ही बाहेरून शॉप बघितलं तर एवढे सारे फिश आहेत तर भाई आतमध्ये गेले किती फिश असतील, काही कन्फ्युज झाला. कारण आमचं बजेट होतं फिश घ्यायचा, तर एवढे फिश बोलला का, एवढे फिश ठेवायचे कुठे बोलला का. आणि सगळे फिश आम्हाला आवडले. बाहेरूनच भावना माझ्या बॅगला बघू शकता, बॅगला फिश टँक शॉप आहे आणि शॉपच्या बाहेरच आहे मी, परी अकॅडमीच्या बाहेरच आहे आणि खूप सारे फिश आहेत. तुम्हाला सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही चॅनलला आपले असे कंटिन्यू राहा, ब्लॉग शेअर करू नका, लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विशाल आपल्या सोबत आहे. भावा कसं वाटतं तुला? खूप म्हणजे 5-1 वर्षांना तू ब्लॉग आपला आलो डायरेक्ट. जेव्हा आपण क्लासला होतो त्यानंतर आपली आयडिया युट्यूब चॅनल ओपन करू, डायरेक्ट फ्रेममध्ये आलो दादा. भरपूर वर्षानंतर आम्ही सोबत आलोय की ब्लॉग बनवण्यासाठी. आता भरपूर ब्लॉग मध्ये तर नव्हतो, पण याच्या पुढे आम्ही कंटिन्यू करू की जास्तीत जास्त ब्लॉग बनवू, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देऊ तुम्हाला लांब लांबच्या याचे. बघू आता, ओनर तर आलेले आहेत,
आणि येऊन आहे आता आणि तुम्हाला सर्व का माहिती देणार मी आता तर 2 मिनिटं तशी कंटिन्यू ब्लॉग मी आणि शॉपच्या आत आपण जाऊ आता शॉपमध्ये खूप सारे कस्टमर आहेत आता त्याच्यामध्ये अटेंड करतात आणि तोपर्यंत बाहेर व्हिडिओ बनतोय आणि पर्याक्रमच्या बाहेरच आहे आणि खूप भारी शॉप आहे भावानं आणि खूप सारे फिश आहेत तुम्हाला सर्व काय दाखवतो 2 मिनिटं कसे कंटिन्यू राहा जाऊ नका भावानं चालला पण आतमध्ये जाऊ आता या भावानं फायनली मी कुर्ल्याला पोहोचलो आता आणि फिश मार्केटला पोहोचलोय पर्याक्रमला पोहोचलोय आणि खूप सारे फिश आहे भावानं आणि हे शॉपचे ओनर आहेत तुमचं ब्लॉग मी खूप खूप स्वागत आहे पहिले काय म्हणता मजेत मस्त मजेत नाही आणि भावानं खूप सारे फिश आहेत आणि फिश बद्दल माहिती प्लस त्यांची प्राइस काय सगळं ते तुम्हाला सांगतील आणि ब्लॉग पुढे ते कंटिन्यू करतील बोला. सर्वात पहिले मी स्वागत करतो माझ्या दुकानामध्ये. बाई आपल्याकडे आले इकडे पहिल्यांदा व्हिडिओ मी शूट करतोय आणि फर्स्ट टाइम पहिले हे सांगणार स्वागत आहे माझ्या दुकानामध्ये तुमचं पर्याक्रम मध्ये. आणि माझ्याकडे जे जे फिशेस अवेलेबल आहे मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवतो आणि त्यांचे काय प्राइस असेल आणि प्लांट्स वगैरेचं काय प्राइस असेल ते तुम्हाला मी प्रत्येक सांगतो एक व्हरायटीचे प्राइस आणि स्टेप वाईज सांगतो तुम्हाला. तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला माहिती पडेल कोणता मासा माझ्याकडे. ब्लॉग कंटिन्यू बघा ब्लॉग एक नंबर कारण पर्याक्रममध्ये आलं आपण खूप सारे फिश तेवढेच ना की पुरा स्टॉप झालं कारण फिश तेवढं ते कोणती व्हिडिओ कळत नाही फिशची क्वालिटी एक जबरदस्त आहे ब्लॉग कंटिन्यू बघा या. माझ्याकडे आता सध्या डिस्कसची खूप सारी व्हरायटीज आहे 2.5 इंच आणि 3 इंचाच्या साईज मध्ये आणि 4 ते 5 इंचाच्या साईज मध्ये सुद्धा डिस्कस अवेलेबल आहे. तर स्टार्टिंग इकडून करू आपण. हे वाले डिस्कस माझ्याकडे 2.5 ते 3 इंच आहे. याची प्राइस असणार तुम्हाला 1600 रुपयाला पेअर येणार हे वाले. आणि इकडे तुम्हाला 3 इंचाचे साईजचे डिस्कस आहे मोठे थोडेसे ते याचा प्राइस तुम्हाला 2800 ला येणार. आणि इकडे एक छोटी रेट मध्ये ते पण तुम्हाला 1600 रुपयाला येणार. आणि इकडे दुसरी एक साईज आहे 4 इंचाची त्याच्या प्राइस तुम्हाला 4000 रुपयाला पेअर येणार. आणि इकडे आपल्याला पिजन येणार रेड पिजन चेकरबोर्ड म्हणतात याला आणि याची प्राइस तुम्हाला 2800 रुपीजला पेअर येणार हे वाली. आणि एक मोठी साईज आहे 4-4.5 इंच साईज आहे हे तुम्हाला 5500 ला भेटेल. आणि दुसरी साईज आहे ते 4000 रुपये तुम्हाला पेअर येणार. याच्यामध्ये 3 वायपर वगैरे आणि स्नॅस्किल लेपर वगैरे अवेलेबल आहे. हे 2 साईज माझ्याकडे आता. तर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे ब्लू डायमंड सुद्धा येणार आहे 2.5 इंचाच्या साईज मध्ये आणि 3 इंचाचे ते पण तुम्हाला नेक्स्ट. तर मित्रांनो आता फिशची माहिती घेतली आता आणि आपली सगळ्यात फेवरेट फिश म्हणजे सर्वांना जी फिश आवडते ती म्हणजे आरवणा. त्याबद्दल काय सांगा तुम्ही आरवणा बद्दल काय सांगा. परवानामध्ये माझ्याकडे तुम्हाला एक छोटी साईज आणि अल्बिनो आणि पलारवणा सुद्धा भेटणार आहे आणि आरटीजी हायवेक वगैरे सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. तर इकडे बघूया आपण इकडे या साईज मध्ये माझ्याकडे 7 ते 8 इंचामध्ये सिल्वर अरवाना आहे आणि अल्बिनो आणि पलारवणा याच्यात अवेलेबल आहे. हे दोघांचे अल्बिनो आणि पलचे तुम्हाला 4500 येणार आणि हे वाला सिल्वर तुम्हाला 1600 रुपयाला येणार आहे. आणि इकडे मोठे साईजचे 12 इंचाचे अल्बिनो आणि सिल्वर आहे एक 2500 ला आहे आणि एक 6500 ला येणार तुम्हाला. तर भावानो आपण एक स्पेशल आरवणा पाहणार आहे एक्झॉटिक मध्ये आरवणा आहे ते तुमच्याकडे आहे का एक्झॉटिक आरवणा. माझ्याकडे आरटीजी आणि हायबॅक आता सध्या प्रेझेंटली अवेलेबल आहे. इकडे बघूया तुम्ही इकडे हायबॅक आहे हे वाले हायबॅक तुम्हाला 12,000 रुपीज येणार आहे. साईज याची 8 इंचाची होणार आहे. आणि दुसरा एक आरटीजी पण आहे माझ्याकडे इकडे बघा खालच्या टाकीमध्ये. आरटीजीचा फुल फॉर्म असतो रेटेल गोल्डन अरवाना अँड सर्टिफिकेट वाले पीसेस आहे 8 इंचाचा साईज आहे अँड याचा प्राइस असेल तुम्हाला 11,000 ला येणार आजचा प्राइस आहे. आणि स्टिंगरे मी 15 ऑगस्टच्या दिवशी ऑफर लावला होता आणि सेकंड स्टिंगरे मला घेतला 12,000 ला आणि जोडी घेतली तुम्हाला. मित्रांनो त्याच्यामध्ये आम्ही खूप लांबून आले फिश घ्यायला पर्याक्रम मध्ये फिश घेतलं कसं होतं. नमस्कार. आणि परीमध्ये तर मी नेहमी शॉपिंग करतो. मी आलो आहे खारघर नवी मुंबईवरून आणि नवी मुंबईमध्ये पण माशाची दुकानं आहेत फिश टँकचे पण मी डायरेक्टली इथे येतो कारण इकडे क्वालिटी खूप छान आहे आणि मी यांचा खूप जुना कस्टमर आहे. काय म्हणतात. आणि माझ्याकडे एक मोठी सेटअप आहे 4 फीटची आणि आता आणखी एक नवीन सेटअप करतोय मॉन्स्टरचा आणि क्वालिटी अप्रतिम आणि जो रेंज आहे स्टॉक बघा तुम्ही भरमसाठ मला खूप आवडतो. हा नेहमी महिन्यातून एकदा तर विजिट असतेच. त्यांचं खूप जुनं म्हणजे आधी त्यांचं दुकान पलीकडे होतं ते कन्स्ट्रक्शन मध्ये गेलं आता इथे शिफ्ट झाले आणि इथून पण चांगला बिझनेस करतात आणि कधी असं डुप्लिकेट किंवा असं काय खराब माल किंवा
सांगून विकतात जे असं आहे हा एकदम प्रामाणिक आहे, माणूस पण प्रामाणिक आहे आणि टीम पण ती जुनीच आहे पूर्ण टीम. काय म्हणतात? हा एकदम चांगला आहे. अनुभव बघा ना, आता मी जवळजवळ 2,500-1,500ची शॉपिंग केली. अजून माझं एक मॉन्स्टर टँकचं येत आहे. खरं तर भावानं तुम्ही लवकर या पूर्णच्या पर्याय मध्ये भेट द्या. तुम्ही आता तुझा बघितला तर भावांचा रेट पूर्ण मी आणखी एक सांगेन, सॉरी इंटरप्ट करतो. रेट तुम्हाला सर्वात बेस्ट भेटेल मार्केटमध्ये. या पूर्ण अख्ख्या कुर्ला मार्केटमध्ये तुम्ही नेगोशिएट चांगलं गेलं तर चांगला भाव भेटेल. बेस्ट बेस्ट बेस्ट. हे आता याच्यात तुम्हाला मी पूर्ण अख्खं मार्केट पालट घालून आलो. आणि आता तुम्हाला त्यांनी एवढे मासे घेतलेले मला नाव पण नाही माहिती. याच्यामध्ये डॉलर आहे, गुरामी आहे, एंजल्स आहेत आणि एक मॉन्स्टर टँक आहे माझी दुसरी. त्याच्यासाठी हे जे मॉन्स्टर फिश स्पेशली त्यांच्याकडे ही एक टाकी आहे खाली मॉन्स्टरची तशी. हा पिराना याच्याकडे चांगला रेट चांगला रेट. मग तुम्ही कस्टमरला काय सांगा म्हणजे जे कोणी ऑडियन्स या तुम्ही इकडे परीमध्ये या, शॉपिंग करा, भावासाठी भेटा त्याला. त्याच्याकडे रेट पण चांगला आहे आणि अव्वल नंबरची क्वालिटी आहे. क्वालिटीमध्ये खरंच चांगला भेटेल. थँक्यू. थँक्यू सो मच. तर मित्रांनो आता आपण ऑस्कर फिश मानवतो आणि ऑस्करची व्हरायटी तुमच्याकडे आहे का? कारण ऑस्कर खूप लोकांना आवडते आणि फिश टाइम मध्ये एकदम छान दिसते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा ऑस्कर बद्दल? ऑस्कर थोडेसे स्ट्रॉंग असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्याकडे साईज पण अवेलेबल आहे. 2 इंचापासून माझ्याकडे तुम्हाला 10 ते 12 इंचापर्यंत ऑस्कर तुम्हाला भेटेल. 1 बाय 1 बघा तुम्हाला माझ्याकडे कोणते कोणते ऑस्कर आहे. ओके, चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो। मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ। दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी भी दबा देना, ठीक है। ऑस्करची काय प्राइस असणार? ही ऑस्करची टायगर मध्ये जाते. एक ब्लॅक टायगर ऑस्कर म्हणतात, फुल पॅटर्न वाले हे वाले. आणि याच्यामध्ये तुम्हाला रेड ऑस्कर अँड रेड अल्बिनो अँड अल्बिनो मोझेक ऑस्कर अवेलेबल. याच्यामध्ये हे पण 500 रुपयाला जोडी तुम्हाला येणार आहे. त्याचे टाईप्स असतात म्हणजे ते जात आहे असं, म्हणजे माणसांमध्ये कशी जात असते आणि आपल्या आंबामध्ये जात असते, फ्रूट मध्ये, तशी ऑस्कर मध्ये सुद्धा जात आहे. म्हणजे माशांमध्ये टोटली जात आहे वेगळी वेगळी. जसं आंबामध्ये जात आहे तशी यांच्यामध्ये पण एक जात आहे ऑस्कर मध्ये. तर याच्यामध्ये टाईप्स अलग वेगळे वेगळे येतात. माझ्याकडे हे आता 3-4 टाईपचे ऑस्कर्स आहे आणि इकडे वेल्टेल ऑस्कर आहे माझ्याकडे थोडे मोठे साईजचे, ते पण माझ्याकडे अवेलेबल. इकडे हे वेल्टेल ऑस्कर हे बघा, हे वाली याची साईज असेल 3 ते 4 इंचाची साईज आहे आणि याचा प्राइस असेल 800 रुपीजचा पेअर में. आणि याच्या ऐवजी माझ्याकडे येलो ऑस्कर सुद्धा अवेलेबल आहे आणि मोठे ऑस्कर सुद्धा अवेलेबल आहे. मी तुम्हाला येलो दाखवतो. इकडे बघा तुम्हाला येलो ऑस्कर दिसतात आहे आणि याच्यामध्ये कॉपर ऑस्कर सुद्धा अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये शिवरम सुद्धा अवेलेबल आहे, रेड स्पॉटेड शिवरम. यांचे प्राइस तुम्हाला 500 रुपीजचा पेअरला येणार आणि हा थोडासा मोठा कॉपर ऑस्कर 700 रुपयाला पेअर येणार आणि शिवरम वगैरे तुम्हाला 500 रुपीजला पेअरला येणार. तुम्हाला आता मोठे ऑस्कर दाखवतो मी. लोकांची डिमांड आहे थोडेसे मोठे पाहिजे असतात, लोकांच्याकडे मोठे झाले असतील घरी, तर थोडेसे मोठे बघूया. मोठे दाखव. तर हे मोठे साईजचे ऑस्कर आहे माझ्याकडे, 7 to 8 इंचेस साईज आहे यांचा आणि याचे प्राइस असेल तुम्हाला 1600 रुपयाला पेअरला येणार आहे आणि काफी चांगली क्वालिटीचे ऑस्कर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न वाले आणि प्लेन वाले सुद्धा भेटेल याच्यामध्ये. आणि याच्याऐवजी माझ्याकडे आता 2च ऑस्कर राहिले मोठे साईजचे टायगर मध्ये. त्याच्या प्राइस तुम्हाला 3,000 रुपीजला पेअर येणार हे वाले टायगर ऑस्कर. फुल पॅटर्न आहे, मार्किंग चांगले. याच्यामध्ये कसं असतं माहिती का, ऑस्कर मध्ये पॅटर्न्स आणि क्वालिटी मॅटर करते. त्याच्यामध्ये प्राइस पॅटर्न्स आणि डिझाईन आणि क्वालिटी मध्ये व्हरायटीज मध्ये प्राइस डिपेंड असते, मॅटर करते याच्यामध्ये. ओके, स्पेशल मध्ये तो जास्त सेलिंग वाले रेड ऑस्कर अँड अल्बिनो ऑस्कर अँड टायगर ऑस्कर जास्त करून सेल होतात आणि काही व्हरायटी जी थोडीशी एक्झॉटिक आहे वेल्टेल वाली, ती थोडी लोकल लोकांकडे अवेलेबल नाहीये, थोडीशी रिअर आहे म्हणून थोडंसं प्राइस थोडं जास्त असतात. तर नॉर्मली प्राइस तुम्हाला 500 रुपीज पासून स्टार्ट होतो ऑस्कर आणि थोडा मोठा वगैरे घेतला तर थोडा प्राइस अजून वाढतात. मागचे म्युझिक कोणती आहे? हे सर्व टेट्राज आणि गुरामीसची व्हरायटी आहे माझ्याकडे. आता हे बघा इकडे गुरामीसची व्हरायटी आहे. गुरामीमध्ये तुम्हाला रेड गुरामी आणि निऑन ड्रॉप गुरामी आणि ड्रॉप गुरामी अवेलेबल आहे माझ्याकडे. हे तुम्हाला 2 इंचाची साईज आणि याचे प्राइस 250 रुपीज पेअरला तुम्हाला येणार आणि जास्त क्वांटिटी घेतले थोडेसे प्राइस चेंज होतात. आणि इकडे तुम्हाला निऑन रेम्बो आहे. निऑन रेम्बो डझन मध्ये घेतला तर 500 रुपीजला येणार आणि तुम्हाला असं 6 पीस घेतले तर तुम्हाला 300 रुपयाला येणार हे वाले. आणि इकडे झेब्रा डेनियो माझ्याकडे मोठी साईज आहे फुल ऍडल्ट मध्ये. झेब्रा डेनियो तुम्हाला 300 रुपयाला डझन येतील. आणि इकडे हे बघा खाली फॅन्टम आहे, ब्लॅक फॅन्टम ऍडल्ट साईज आहे, फुल साईज आहे, 450 रुपये डझनला तुम्हाला भेटेल. भावानं खूप सारे फिश आहेत शॉप मध्ये आणि खूप प्रकारचे फिश आहेत. म्हणजे मी पुढे कन्फ्युज झालोय, छोट्यापासून मोठ्यापर्यंत फिश आहेत, आरवाना फिश आहे, म्हणजे बरेचसे फिश आहे भावानं. आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मी दिली आता. आणि इकडे माझ्या पाठीमागे चिकू फिश आहे.
आणि चिप्कू फिश का नाही फिश टाइम असेल ना तर भावनो ही काय करते इथं काम काय माहिती का, ही माशांची गॅंग करते इथं तोच काम आहे, चिप्कू फिश म्हणतात तिला. आणि ही पण फिश एक नंबर आहे भावनो. आणि ही अरवाना पाहू शकता, ही बेबी अरवाना भावनो, ही बेबी अरवाना आणि ही एकदम क्यूट दिसते भावानो. तुम्हाला कशी वाटत जरा कमेंट बॉक्स नक्की सांगा मला. घेतली अल्बिनो फिश घेतली आणि काका क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? क्वालिटी एक नंबर असते आरिफकडे, व्यवस्थित. आणि मी पूर्वीपासून इथेच येतो घ्यायला, फिरतो सर्व दुकानं, पण घ्यायला इथेच येणार मी. इथे येतं आणि का? त्याचा संबंध आपला चांगला आहे त्याच्यावर. बोलतो पण मुलगा चांगला आपल्याशी, मराठी पण बोलतो, हिंदी पण बोलतो. बोलतो. हा, सर्व लँग्वेज त्याला माहिती आहे. आणि मी आल्यावर रिस्पेक्ट पण देतो. हा आणि तुम्ही रेग्युलर येता इथे घ्यायला? रेग्युलर म्हणजे काय, जसं कधी आम्हाला दादर आम्ही येतो इथे सिद्धिविनायक वरून येतो. इथे येऊन येता का? माझं शॉप आहे तिकडे, पण इथेच येतो. मित्रांनो काका आणि मावशी सिद्धेनं करून आलेले आहेत आणि फिश येण्याडे आलेले ते. मग तुम्ही आता कारने ट्रेनिंग कशा आणता? फिश कॅरी केली तुम्ही आता? म्हणजे आता आम्ही बसने जाणार. बस नाही येणार? हो, बसने जाणार. जास्त घ्यायचे नसतात ना मासे, जे आपले जे कॅन्टीत समजा मासे डेड झाले तर काही नवीन मासे आपल्याला घ्यायचे असतील तर मी इथे येतो. जेवढं लागतील तेवढं आणतो. हो, अजून घ्यायचे त्याच्याकडनं मासे. आता फिरतोय मी. तुम्ही आपल्या ऑडियन्सला काय सांगलो? ते ब्लॉग बघतात, त्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही काय मेसेज द्या सर्वांना की तुम्ही फिश टँक मध्ये तुम्ही या, क्वालिटी कशी होती मला त्याबद्दल काय सांगा तुम्ही? हा, परीमध्ये या, परीमध्ये सर्वांशी बोला, पहिला बघा क्वालिटी काय आहे आणि समोरच्या माणसाशी बोला, म्हणजे आरिफ आहे त्याच्याशी बोलून तुम्ही फिश घेऊ शकता. घेऊ शकता ना? काकू तुम्हाला काय वाटलं? छान. आम्ही इथेच येतो आणि आवडतात मासे इकडचे, कारण आम्ही दर वेळेला आलो की 15-20 इथे गर्दी होती ना. म्हणून आम्ही गेलो म्हणून थोडं बाहेर गेलो, बोललो परत गर्दी आलो. असली तर जाऊया. आणि आवडतात मासे इकडे. आवडतं. हा, छान. पण लवकर या, बारी अकॅडमीला भेट द्या कुर्ला मार्केटला. मॉली फिश आहे, तर मॉली फिश बद्दल काय सांगाल? मॉली माझ्याकडे तुम्हाला 25 पासून स्टार्ट आहे, 25 पीस पासून माझ्याकडे मॉलीज आहे. आणि डझन घेतला 200 रुपये डझन आहे आमच्याकडे, आणि जास्त घेतलं तर अजून रेट कमी होतात. आणि इकडे व्हिडिओज पण आहे माझ्याकडे, कलर व्हिडिओ वगैरे, ते पण तुम्हाला 25 पीसच्या हिशोबाने भेटतात. आणि डझन घेतलं तर तुम्हाला 250 रुपयाला डझन भेटतील हे वाले. आणि याच्याऐवजी माझ्याकडे गोल्ड सुद्धा अवेलेबल आहे. गोल्ड मध्ये पण तुम्हाला प्राइस कमी आहे, 200 रुपयाला 12 येतील गोल्ड माझ्याकडे. तर बघूया तुम्ही गोल्ड तिकडे छोटे प्राइस काय बोले 200 डझन. तर भावून आपल्याकडे गोल्डफिश आहे आणि गोल्डफिशची प्राइस आहे 200 डझन रुपये. आणि खूप क्यूट मध्ये गोल्डफिश, आणि गोल्डफिशची प्राइस एकदम रिझनेबल आहे, 200 मध्ये. तर 52 शार्क फिश आहे आणि 40 रुपये पर पीस आहे आणि 80 रुपये जोडी तुम्हाला भेटणार आहे. आणि खूप सुंदर असे शार्क फिश आहे. आणि शार्क फिश टाइम मध्ये मस्त डॅम फुल ऍक्टिव्ह मध्ये पाऊस फ्लोरन आहे आणि खूप सुंदर असे फ्लोरन आहेत. आणि प्राइस पण एकदम जबरदस्त प्राइस आहे. काय प्राइस असेल? फ्लोरन मध्ये आहे 60 मॉन्स्टर कॉक फ्लोरन आहे माझ्याकडे. साईज असेल 4 ते 5 इंचाची साईज आहे मॉन्स्टर कॉक फ्लोरन. तुम्हाला 1600 रुपये पर पीसच्या हिशोबाने भेटतील हे वाले फ्लोरन, 1600 रुपयाला. सुंदर एकदम प्राइस आहे. हा, आणि इकडे हा शॉर्ट बॉडी फ्लोरन आहे तुम्हाला, याची पण साईज 4 ते 5 इंचाची तुम्हाला 800 रुपयाला येणार आहे. आणि माझ्याकडे पॅरेट सुद्धा अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये शॉर्ट बॉडी फ्लोरन सुद्धा अवेलेबल आहे. पॅरेट तुम्हाला 650 रुपीजला पॅर येतील रेड वाले, आणि येलो वाले घेतले तुम्हाला 750 रुपयाला पॅर येतील. आणि हे शॉर्ट बॉडी फ्लॉवर तुम्हाला 400 रुपये पर पीसच्या हिशोबाने भेटतील छोटेवाले. हा जो फिश आहे पुन्हा मगरसारखा होतोय, त्याचं नाव पण नाही माहिती, पाहू शकतो तुम्ही काय फुल मगर शॉर्ट बाई. तर भाऊ या फिशचं नाव काय पहिलं, कारण याची प्राइस काय आहे? याचं नाव एलिगेटर गार आहे आणि याची साईज असेल 7 to 8 इंचेस आणि याचा प्राइस असेल 1000 रुपीज पर पीसच्या हिशोबाने तुम्हाला येणार आहे, 1000 रुपीज. यांच्याकडे मेल आणि फिमेल दोन्ही प्रकारचे व्हरायटी आहेत फिश टँक मध्ये. आणि मेल आणि फिमेल आहे ना, ते फक्त फिमेल ऑल. तुम्ही याबद्दल काय सांगाल? हे फिमेल माझ्याकडे ऑल टाईपची फिमेल याच्यामध्ये तुम्हाला समोरा वगैरे व्हाईट फिमेल या ब्लॅक फिमेल वगैरे ऑल टाईपची फिमेल्स वगैरे तुम्हाला भेटतील. ऍडल्ट साईज ही त्याच्या प्राइस वगैरे 150 रुपीजच्या पर पीसच्या हिशोबाने येतील. आणि छोटे फिमेल पाहिजे असेल तर माझ्याकडे छोटे सुद्धा अवेलेबल आहे, स्मॉल साईजचे, ते 120 रुपीज पर पीसच्या हिशोबाने तुम्हाला भेटतील छोटे साईजचे फिमेल. फायनली शूट कम्प्लीट झालं आमचं आणि खूप सुंदर मासे, खूप सुंदर प्राइस आणि खूप सारे मासे आहेत. आणि एवढे मासे होते कन्फ्युज झालं कोणते मासे उगा समजत नव्हतं. फायनली आम्ही हे मासे घेतलेत आणि भाई 1 नाही 2 नाही डायरेक्ट 12 मासे घेतलेत आम्ही. काय सांगतो तुम्ही? ऍक्च्युअल पहिले तर मी थँक्यू बोलणार, भाऊ माझ्याकडे आला व्हिडिओ शूट करायला. आणि नॉर्मली मी एवढं जास्त मराठी बोलत नाही, थोडंसं मला येत नाही, सॉरी माफी मानतोय मी, कारण चुकी झाली असेल थोडंसं बोलण्यामध्ये माझ्या. तर
तर छान बोलले मला. ऍक्च्युअल कसं आहे, खूप लोक येतात, थोडंसं शूटिंग मध्ये पण थोडासा काही व्हरायटीज आपण दाखवली नाही, थोडंसं पब्लिक कंटिन्यू चालू होती. तर नेक्स्ट व्हिडिओ कधी बनवलं तर पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण व्हरायटीज वगैरे, टेट्राज वगैरे, ऑल कपीज अँड टोटल व्हरायटी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला बघायला भेटेल. आणि मासे घ्यायचं तर माझं म्हणजे डोक्यात पण नव्हतं, पण मासे मला एवढे आवडले की डायरेक्ट 12 मासे मी घेतलेले. आणि मित्रांनो, एक नंबर क्वालिटी आहे कुर्ल्याच्या फिश मार्केटला, पळे अॅक्वेरियमला तुम्ही नक्की भेट द्या. आणि नंबर मी तुमचा खाली कॅप्शन नंबर दिला असेल, पटकन त्या नंबरला कॉल करा तुम्ही. आणि भावांना कॉल करायची डायरेक्ट तुम्ही इकडे. ऍड्रेस काय आपला? हा, आमचं दुकान हा तुम्हाला कुर्ल्यामध्ये आहे. कुर्ला स्टेशन पासून वॉकेबल 3 ते 4 मिनिट वॉकेबल आहे. आणि बिल्डिंगचं नाव डिओन शेल्टर आहे. डिओन शेल्टरच्या बिल्डिंगच्या आतमध्ये तुम्ही आले ना, लेफ्ट साईडला गेटच्या बाजूला माझं दुकान आहे. कुर्ला लोकेटेड आहे, ईस्ट मध्ये. तर मुंबईला दुकान आहे, कारण खूप लोकांना माहिती नाहीये, खूप लोक बोलतात ते दुकान कुठे आहे. तर मुंबईला दुकान आहे. आणि पार्सलचा मी तुम्हाला सांगतो, पार्सल वगैरे मी करतो ऑल ओव्हर इंडियाला. पार्सल मध्ये छोटे मासे असतील, टेट्रा वगैरे, किंवा कोणतेही मासे घेतले 100% मॉर्टिलिटी होत असेल तर मी रिफंड देतो. आणि थोडे कमी मॉर्टिलिटी झाली तर रिफंड नाहीये. तर तुम्हाला पार्सल वगैरे पाहिजे असेल, किंवा मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर सुद्धा, तर तुम्हाला पार्सल भेटेल आमच्याकडून. तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. पार्सलचे चार्जेस वेगळे असतात, माशांचे वेगळे असतील. आणि आपल्या पर्यटकांना लोक कुठून येतात? आउट ऑफ मुंबईवरून येतात मी असं ऐकलंय. ऑल ओव्हर इंडिया मधून आमच्याकडे लोक येतात दुकानामध्ये. तुम्ही बघितलं असतील, खूप लोक कारगर, दादरहून लोक येतात तुमच्याकडे. खूप लोक येतात माझ्याकडे. आणि कसं आहे, माझं थोडंसं त्यांच्याशी कंबाईन झालंय. आणि तुमचं एक बॉन्डिंग झालं, तुम्ही कस्टमरशी एकदम चांगले बोलता, तर लोकांना तुमचा स्वभाव आवडतो. कसं आहे माहिती का, आमच्या क्वालिटी माशांमध्ये थोडंसं चांगला व्हरायटीज आणि हेल्थी मासे असतात माझ्याकडे, आणि लोक विश्वास करून येतात माझ्याकडे. तर त्यांचे थोडे बॉन्डिंग चांगले म्हणून लोक माझ्याकडे खूप येतात, गुजरात वगैरे आणि ऑल इंडिया मधून लोक माझ्याकडे येतात. खूप चांगलं वाटलं मला भाई बरोबर व्हिडिओ शूट करायला आज बरोबर. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब कीजिए. पहिल्यांदा व्हिडिओ बनवला या चॅनलवरती माशांचा, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कीजिए. आणि अजून काही दुसरे पण व्हिडिओ शूट करतोय तो, तर त्या मार्फत तुम्हाला दुसरे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि पटकन भावना चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खालचा नंबर